राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात। होय, आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। आताच तुमच्या बँक खात्यावरती जे आहे ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आला, थोडेच दिवस झाले आहेत। त्यानंतर पीएम किसान योजनेचा देखील 22वा हप्ता जमा झाला। त्यानंतर लगेच काही दिवसांनंतर सरकारने जो राहिलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तो दिला। आता पूर्ण पैसे वाटप हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आम्ही करत आहोत असं सरकारने स्पष्टपणे शेतकरी बांधवांना सांगून टाकलेलं असून लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नसून डीबीटीच्या अंतर्गत आता थेट तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे आणि यामुळेच आता लाखो शेतकरी बांधवांना चांगला मोठा दिलासा देखील मिळणार आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार आता हे नेमके तुमच्या खात्यावरती पैसे कधी मिळणार, तारीख काय आहे, पैसे आज मिळणार की उद्या मिळणार की पुढची कोणती तारीख आहे, या संदर्भातील मी तुम्हाला सर्व काय माहिती दाखवणार आहे। यासाठी आता फक्त शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आणि आपल्या चॅनलवरती शेतकरी बांधवांनो नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच नमो शेतकरी योजनाविषयी इतर योजनांविषयी माहिती मिळत राहील। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। पहा शेतकरी बांधवांनो, आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपून जाणार आहे। लाखो शेतकरी बांधवांना एकच प्रतीक्षा होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमके कधी मिळणार, कारण की आता 9व्या हप्त्याची तारीख वेळ निघून गेलेली आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील माहितीच असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता। याकरिता 9वा हप्ता देखील उर्वरित राहिलेला आहे। आता पण तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। 9व्या हप्त्याच्या वेळेस 8वा हप्ता दिला, हे आपण थोडेसे लेट म्हटलं तरी काहीच हरकत नाही। पण आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी चांगला निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केलेल्या असून आता शेतकरी बांधवांनो, आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये हे तुमच्या खात्यावरती पूर्ण जमा होणार आहेत। पहा, आता शेतकरी बांधवांनो, ज्यांना 2000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे मिळाले नव्हते त्यांना खरंच आता 4000 रुपये मिळतील का? म्हणजेच की मागल्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये त्यांना मिळतील का, याबद्दलची देखील तुम्हाला शेतकरी बांधवांनो माहिती मी दाखवणार आहे। ती माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। कारण की आतापर्यंत अशा बऱ्याच साऱ्या अपडेट यायच्या की पैसे आज येणार, पैसे आज जमा होणार, पैसे उद्या जमा होणार, पण शेतकरी बांधवांना काही केल्याने खरी माहिती समजवत नव्हती। पण अखेर आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आली। पहा, आता या ठिकाणी हे नेमकी पैसे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण कशा पद्धतीने सरकार करणार आहे, तुमच्या बँक खात्यावरती नेमकी कसे पैसे जमा होणार आहेत, पैसे आज जमा होणार की उद्या जमा होणार, तारखेबाबत नेमकी काय निर्णय आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे। याकरिता तुम्ही आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। होय शेतकरी बांधवांनो, डीबीटीच्या अंतर्गत आता पूर्ण पैशांचं वाटप तुमच्या बँक खात्यावरती केलं जाणार असून डीबीटीच्या अंतर्गत आता पूर्ण शेतकरी बांधवांना 2000 रुपये दिले जाणार आहे। आता तुम्हाला माहितच असेल की पीएम किसान योजना ही मोदी सरकार म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून आहे आणि नमो शेतकरी म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून आहे, म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून। या एकूण 2 योजनांचे दरवर्षी 12000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतात। मग हे 12000 रुपये पूर्ण जमा झाले पाहिजे, कारण की आता एप्रिल पासून हे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय। सरकारला माहिती देखील आहे, त्याकरिता आता पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 12000 रुपयांचा आकडा दिसला पाहिजे। हे सरकारच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांसाठी ठरवण्यामध्ये आलं असल्यामुळे राहिलेले सर्व थकीत हप्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सरकार देणार असून आता 9वा हप्ता हा 2000 रुपयांचा शेतकरी बांधवांनो पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे काळजी करू नका किंवा
किंवा कसली चिंता देखील करू नका. पूर्ण 2000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात वाटप होणार आहे. मग हे पैसे आता नेमकी सर्वात आधी या 13 जिल्ह्यांमध्ये जमा होण्याची एक शक्यता आहे. मग नेमकी असे कोणते 13 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये वाटप होतील. आता मी तुम्हाला ते 13 जिल्ह्यांची यादी दाखवणार असून आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं नक्की काम करा. तर चला आता शेतकरी बांधवांनो संपूर्ण माहिती A to Z समजून घेऊयात. बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो संपूर्ण जिल्ह्यांची वगैरे यादी आलेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे सर्वात अगोदर रक्कम जमा होणार आहे या संदर्भातील आपण सर्व काही अपडेट बघण्याचं काम करतच आहोत. यासाठी फक्त आता तुम्ही आपला राहिलेला व्हिडिओ संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला सर्वांना समजेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार आहे. तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट. शेतकरी बांधवांनो आता इथे पहा, पूर्ण पैशांचं वाटप तुमच्या म्हणजेच की बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार असून पूर्ण पैसे म्हणजेच की 2000 रुपये रक्कम आता ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असून त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुम्ही काळजी किंवा कसली चिंता देखील करू नका. पहा तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे आता जमा होणार असून पहा शेतकरी बांधवांनो आता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप हे तुमच्या खात्यावरती केलं जाणार असून यामुळे आता शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत. पहा शेतकरी बांधवांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. पहा आता यामध्ये पात्र कोणकोणते शेतकरी बांधव असणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं सक्रिय असणार आहे त्याच शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांची ई-KYC पूर्ण आहे असे शेतकरी बांधव एक पात्र असणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे कामे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. आणि त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता भेटलेला असेल तर अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आज या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जमा होणार आहे. तर पहा आता नंबर 1 वरती आहे बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2000 रुपये कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची खरोखर प्रतीक्षा संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. तुमच्या देखील खात्यावरती आता रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. होय नागपूर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, कोल्हापूर मधील शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता भेटलेला असेल तर त्याच बँकेच्या खात्यावरती तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर अहमदनगर, अमरावती या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो चंद्रपूर मधील शेतकरी असाल तर तुम्हाला 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर भंडारा मधील शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील 2000 रुपये हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर बुलढाणा, वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 2000 रुपये हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर गडचिरोली, हिंगोली, गोंदिया या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ